आज मी घरात एकटीच होती. काय म्हणून विचार केला तर फ्रीज उघडताच दिसले मला थोडेसे कोळंबीचे मी धुवून ठेवले होते. तर मग विचार आला की चला आज बनवूया झणझणीत टोमॅटो कोळंबी मसाला. सामग्री आहे कोळंबी, बारीक चिरलेला कांदा, बटाटा, कढीपत्ता आणि कोकम, ज्याला आपण आमसूल बोलतो खूप ठिकाणी. आणि ह्यात थोडंसं वाटण घालणार आहे टोमॅटो पेस्ट. त्याच्यासाठी घेतला टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि गरम मसाला. तर आपण या सर्वांची पेस्ट बनवून घेऊया. हाच मेन आपला बेस असणार आहे या कोळंबी टोमॅटो मसाल्याचा. ही पेस्ट बघू शकता तुम्ही मी कशा थिक कन्सिस्टन्सीमध्ये ठेवलेली आहे. तर आपली आता ही पेस्ट तयार झाली आहे. तर चला बनवूया झणझणीत टोमॅटो कोळंबी मसाला. ह्याच्यासाठी मी आता एक घेणार आहे पॅनमध्ये घेऊया थोडंसं तेल आणि त्यात घालूया आपला बारीक चिरलेला कांदा, बटाटा, कढीपत्ता आणि कोकम किंवा आपण आमसूल. याला व्यवस्थित आपण अगदी परतून घेऊया काही मिनटं तव्यावर. बघू शकता आता कांदा हा थोडासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्यात आपण घालूया थोड्याशा हिरव्या मिरच्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्यात थोडं घालूया लाल तिखट आणि याला चांगलं व्यवस्थित भाजून देऊया. मग येते ती पेस्ट आपली टोमॅटो पेस्ट. ती टोमॅटोची पेस्ट आपण घालूया आणि त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मस्त शिजवून घेऊया. चवीनुसार मीठ घाला आणि आता बघू शकता तुम्ही बाजूला तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला शिजून रेडी झालेला आहे. तर यात आपण घालूया ती कोळंबी थोडीशी जी बाजूला ठेवली होती आणि त्यांना व्यवस्थित झाकून शिजून घेऊया. थोडंसं पाणी घालूया. तुम्ही एक थोडीशी त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला भाताबरोबर खायला होईल अशी. आणि याला वाफेवर शिजून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली कोळंबी हा झणझणीत टोमॅटो कोळंबी मसाला हा रेडी झालेला आहे. त्याला तुम्ही एन्जॉय करा भातासोबत आणि चपातीसोबत. नक्की ट्राय करून बघा.